नमस्कार मित्रांनो, हे बघा आता मी बनवायला लागले कलिंगडचा ज्यूस. तर एवढा बनवलाय आणि पण बनवायला लागले, ती काढायला लागले त्यातून गाभा. तर आता मी बनवते ज्यूस, चला मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा मित्रांनो, मिक्सर लावलाय. आता मिक्सर लावून त्याला एक झाले. ए सर बाळा गप बस, हे करू नको मध्ये मध्ये. तर आता बघा ह्यामध्ये ओतते मी. तर आता आज 1 लिटर ज्यूस बनवणार आहे कलिंगडचा. तर बघा हे असं कलिंगड सगळं एक बारीक करून मिक्सरमध्ये टाकायचं. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. घरगुती ज्यूस एकदम हेल्दी असते आणि शरीराला बी चांगलं असते. उन्हाळ्यामध्ये सगळेजण करा हे. तर हे बघा मित्रांनो, आता हे पूर्ण तांब्या भरलाय गक्के. तर आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे लय चव भारी येते मीठ टाकल्यानंतर. तर आता अजून एवढं राहिलं आहे आणि हे अजून थोडं राहिलं आहे यामध्ये. ते हे पण बनवून घ्यायला लागलं. तर यात होतं नका म्हणते बघा मित्रांनो ज्यूस. हे बघा आता हे आता अजून एवढं राहिलंय. हे बघा करायला लागलं उन्हाचं प्यायचं म्हणून. हे बघा आता अजून थोडं राहिलंय. आता एवढं ज्यूस झालंय सर. आता एवढं ज्यूस झालंय बघू शकता तुम्ही. एक तांब्या, एक डब्बा, आणि आता एक मिक्सरचं एवढं राहिलंय. ए पिऊ नको आत्ताच, गाळावं लागतं. हे बघा आता मी पूर्णपणे गाळून घेतलं. इथं एक डब्बा हे सगळं तुम्ही बघू शकता. आता ह्याला मी गाळून घेणार आहे, कारण ह्याला चाळ असतो, कारण त्याचे बिया वगैरे असतात. असे चांगले का मोठ्या चाळणीत चाळायचं, कारण लवकर होते. कारण बारक्या चाळणीमध्ये जर तुम्ही चाळला त्या चहाच्या चाळणीमध्ये तर लई टाईम लागतो. हे बघा असं फास्ट होतंय चाळून, बघू शकता तुम्ही. असं फास्टमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर हीच चाळणी सगळ्यात बेस्ट. असं चाळून घ्यायचं, उन्हात आणायचं, हे नक्की करायचं. तुम्हाला अजून दाखवते पुढे मी. हे बघा मित्रांनो, हे असा गाळ असतो जो कलिंगडामध्ये लवकर पडत नाही, त्यामुळे अशी मोठी चाळणी घ्यायची, आपल्याला गाळायला टेन्शन येत नाही. हे बघा अजून एकदा गाळून घ्यायचं याला, कारण ह्यामध्ये अजून भरपूर रस आहे. तर आता हे बघा, आता एवढा याचा गाळ निघाला, ह्याला अजून एकदा हे करून घ्यायचं, मिक्सरला लावून घ्यायचं. ह्यामध्ये अजून वाटतंय तुम्हाला काय नसेल, त्यातून अजून तुम्हाला दाखवते रस काढून. त्यामध्ये भरपूर रस आहे, अजून 1 वाटी रस आहे यामध्ये. लावून आणलं ह्याला. तर हे बघा अजून असं झालंय. हे बघा हे बघू शकता, अजून एवढा रस निघाला ह्याच्यातून. तर माझं गाळून झालंय मित्रांनो. तर आता हे बघा एवढा सुद्धा चिमूट राहिले. आता आपण याला टाकून द्यायचं, याला ठेवायचं नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी ह्याला तांब्यात ओतून घेते. बघा हे रस आहे आपला घरगुती, आणि आता हे मी बाटलीत भरणार आहे, एकदम ओरिजिनल. हे बघा हे असं जर तुम्ही ठेल्यावरती जर कुठं आणायला गेलं तर आपल्याला ओरिजिनल देत नाही, ती जास्त बर्फच असतो त्याच्यामध्ये. जेवढं तुम्ही ओरिजिनल प्याल तेवढं आपल्या शरीराला चांगलं असतं. हे बघा तर हे बघा मित्रांनो, आता 1 लिटर बरं ज्यूस मी बनवला घरामध्ये, तुम्हाला दाखवलं कसं बनवलं कसं नाही. तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते.